नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या बाबत वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार आणि सध्याची स्थिती काय आहे, काय सध्याचे दर आहे आणि कांदा दर या ठिकाणी कसे आहे, उत्पादन खर्चाच्या वर आहे का कमी आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल जॉईन नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। तर तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो करू शकता। कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी। जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कांद्याची आवक अत्यल्प आहे, पण दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक परवडत नसल्याची स्थिती आहे। कांद्याला हमीभाव दिला जावा अशी मागणीही केली जात आहे। नव्या कांद्याला जळगाव बाजार समितीमध्ये गेले 3-4 दिवस प्रति क्विंटल कमाल 1600 व किमान 800 रुपये दर मिळाला आहे। दर किमान 4000 रुपये प्रति क्विंटल नव्या कांद्याला अपेक्षित आहे। खरीपातील कांद्याची मोठी हानी झाली, तसेच मध्यंतरी दर कमी होते, त्यावेळेस कांद्यावर शेतकऱ्यांना पिकात रोटावेटर फिरवावा लागला। एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, जळगाव बाजारात नव्या हंगामातील लाल कांद्याची सध्या 400 क्विंटल आवक होत आहे, तर नवीन मागील उन्हाळा कांद्याची किंवा 40 साठीला सुमारे 80 ते 90 क्विंटल आवक होत आहे। मध्यंतरी दर कमी असल्याने चाळीतील कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी टाळली आहे। या कांद्याचे नुकसान झाले। शेतकरी पूरक धोरण हवे, कांद्याला निर्यात वाढायला हवी। सध्याचे कांद्याचे दर वधारत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी आहे। सध्या नव्या कांद्याची काढणी जळगाव जिल्ह्यातील पूर्ण झाली आहे। चोपडा, धरणगाव, एरंडोलात काढणी काही क्षेत्रात आहे। काही शेतकऱ्यांनी योग्य नियोजन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून उत्पादन बऱ्यापैकी मागवले आहे। धन्यवाद।